सो नमस्कार मित्रांनो, मी गणेश गोरिवले आणि आपल्या पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज व्हिडिओ आपण घेऊन आलो तर म्हणजे आज शेतीविषयक व्हिडिओ आहे. तर आज आपण आलेलो आहोत गावी. म्हणजे आज शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे ईदची सुट्टी आहे आज आणि शनिवार रविवार सुट्टी आहे, त्यामुळे चला म्हटलं जाऊया गावाला. कारण थोडी शेतीची कामं म्हणजे आज गुरांसाठी पेंडे भरायचे आहेत. कारण आता पावसाचा काही भरोसा नाही आणि वाढती हीट, त्याच्यामुळे कसं आहे आता असं झालेलं आहे की आमच्या भागामध्ये पण संपूर्ण या भागात तुम्ही पाहिलात आमच्या जी शेती आहे इकडची ती संपूर्ण ओसाड होत चालली. कारण तरुण पिढी ही गावात राहिलेलीच नाही. तरुण पिढी संपूर्ण शहरात जाते आणि शहरात गेल्यामुळे जी आता राहिली ती त्यांची आपली ही जुनी माणसं सगळी, जी जुनी पिढी आईवडील आहेत ते पण आता थकलेले आहेत आणि त्यांच्या या थकले असल्यामुळे हे शेती पण जास्त प्रमाणात कोण करत नाही. जेवढी लागेल तेवढीच करतायत आणि बाकीची सगळी ओसाड होत चालली आहे. आणि मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो तरुण आहे आताचा आपला इकडचा कोकणात तरुण हा अक्षरशः शेतीला कंटाळा असं म्हणू शकत नाही मी, पण त्याला योग्य मार्गदर्शन नाही. योग्य जर मार्गदर्शन मिळालं त्याला तर तो नक्की शेती करेल. थोडं कॅल्क्युलेट शेती करू शकतो तो. सरकारी योजनांचा पण उपयोग केला पाहिजे त्यांनी. कारण आमच्या इकडची सगळी जी भागातली शेती आहे ही संपूर्ण पाणथळी, ज्याला पण पाणथळी जमीन, संपूर्ण जमिनीला पाणी आहे. जर जमिनीला पाणी आणलं तर वेगवेगळे उत्पादनं घेऊ शकतात इकडचे शेतकरी, पण त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे इकडची जी शेती आहे ती संपूर्ण म्हणजे ओसाड होत चालली. कारण त्याचा उपयोग काय करता हे कोणाला माहीत नाही. फक्त आम्ही काय करतो, फक्त 15,000 ते 20,000ची नोकरी मिळाली तर ती नोकरीसाठी आम्ही म्हणजे शहर गाठतो आहे, बस आमचं हेच चालू आहे. तर आम्ही विचार केला पाहिजे सगळ्यांनी, येणारी ही तरुण पिढी आपली सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपलं गाव, आपल्या जमिनी जर वाचवायची असेल आपल्याला, तर आपल्याला थोडं का नाही होत, पण शहरातून गावात येऊन काहीतरी पुढच्या 10 वर्षाचा विचार करून काहीतरी मला काय करता येईल माझ्या जमिनीमध्ये किंवा माझ्या शेतीमध्ये, आपण हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तरच आपल्याला योग्य उत्पन्न मिळेल आणि आपण गावाकडे व्यवस्थित राहू शकतो. आज बघा ही संपूर्ण आमचा हा भाग आहे, ही तुम्हाला संपूर्ण आमची शेती आणि इकडची ओसाड आहे, तुम्हाला हेच दाखवतो बघा इकडचा भाग.